tropic system is what? The prevalence of fair weather. उत्तर 2. 15. आकृतीमध्ये वर्तुळाचे क्षेत्रफळ 9 पाय असेल तर PQRS चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर हा वर्तुळ आहे, तर याचं क्षेत्रफळ आहे. समजा आपण जर इथे बघितलं तर असं वर्तुळ आपण घेतला, तर याच्यावर आपल्याला रेडियस जर का आपण काढायची झाली, वर्तुळाची रेडियस काय येईल, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ 9 पाय आहे. 9 पाय, तर पाय जे क्षेत्रफळ पाय आरचा वर्ग, बरोबर आहे. पाय पाय वर रद्द होईल, तर आर रेडियस किती होणार? 3 युनिट. किती होणार रेडियस? 3 युनिट, बरोबर आहे ना. ही रेडियस झाली. आता आपल्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचंय, तर आता याची रेडियस म्हणजे या चौरसाचा काय रे? एका बाजूचा अर्धा भाग ना. एका बाजूचं काय किती? बघा किती सोपं उदाहरण आहे. ही रेडियस जर अशी एकी आहे तर इथे चौरस म्हणजे हा रेडियस म्हणजे काय, याचा अर्धा भाग की नाही. मग हे जर 3, तर एका चौरसाचा पूर्ण एक भाग म्हणजे किती होणार? हे पण काय होणार? 3 3 3 म्हणजे काय? 6. आणि चौरसाचं क्षेत्रफळ किती? बाजूचा वर्ग, तो 6 चा वर्ग किती? 36. सो द आन्सर इज 236. एकदम सोपं होतं उदाहरण. असं दोन्ही जॉमेट्रीचे प्रश्न सोपे टाकलेले आहेत मी. ओके, दोन्ही सोपे होते, दोन्ही यायलाच पाहिजे तुम्हाला दोन्ही, कारण इथे एकदम बेसिक लेवल आहे. DAB, सो 70 आहे. DBC किती आहे? 80 आहे. तर CDB, तर बघा आता तुम्ही जर बघितलं CDB हा जो x आहे, ओके, हा काय? हा x आहे आणि इकडे काय? y आहे. तर आता मला सांगा, इथे जर का आपण बघितलं तर y किती होणार रे? कारण हा पॅरलेलोग्राम आहे. हा काय? पॅरलेलोग्राम दिसतोय ना. आणि पॅरलेलोग्राम मध्ये जेव्हा आपण थोडेसे कर्ण ओढताना तुम्ही, तर तेव्हा हे जे हा आणि हा कोण हे एकमेकांचे काय होऊन जातात? संलग्न. याला संलग्न कोण म्हणतात? काय म्हणतात त्याला? अल्टरनेट अँगल्सला काय म्हणतात? मला मराठीत माहिती आहे. अल्टरनेट अँगल मीन्स व्युत्क्रम कोण. हा, तर हा जितका तितकाच काय वाय पण असेल तर वाय किती होणार? 80 होईल. वाय किती होणार? 80 होणार. करेक्ट. सो वाय काय होणार त्याच्यामध्ये? 80 होईल. ओके, हा, आता वाय 80 होईल. आता मला सांगा, हा जर आहे बघा, हा जर 70 आहे तर इथे सी सुद्धा किती होणार आहे? हा 70. याचा अपोजिट अँगल हा पण काय होईल? 70 होईल. हा 70 आणि हा 80. 70 आणि 80 तर म्हणजे किती होणार? 150. हा जर आपण फक्त इतका त्रिकोण अजूम केला तर 150, तर हा x किती होईल रे? एक्स कोण, कारण टोटल त्रिकोण 180 अंश आहे. 150 अधिक x, तर x किती होणार? 180 मधून 150 वजा झाले तर हा किती होणार? 30 अंश. तर x म्हणजे किती? 30 अंश आणि y म्हणजे किती? 80 अंश. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. ही दोन्ही जॉमेट्रीची उदाहरणं सोपी होती, तुम्हाला यायलाच पाहिजेत. हा एका व्यापाऱ्याची निर्यातीचा माल घेऊन जाणारी गाडी PQRST शहरातून जाऊ शकते. या शहरामध्ये दुहेरी संपर्क आहे. तर दुहेरी संपर्क म्हणजे याचा अर्थ काय बघा, रूट्स अँड नेटवर्क डायग्राम मध्ये जेव्हा A एस टू B असतं, दुहेरी संपर्क म्हणजे काय? A पासून B पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता आणि B पासून A ला पण तुम्ही जाऊ शकता. जेव्हा एकेरी संपर्क असतं, जेव्हा असं एरो असतं एकेरी संपर्क, याचा मतलब काय? तुम्ही A टू B तर जाऊ शकता पण B टू A तुम्ही जाऊ शकत नाही. लक्षात आलं का? हा असं आहे. चला आपलं सोल्युशन काढा. मग याने काहीतरी हे सगळं दिलेलं आहे यामध्ये. गाडीने एस शहरापासून टी शहरात जायला असेल तर एस आणि टी ही शहरे वगळून किती कमीत कमी, आता त्याला कमीत कमी याने जायचं आहे तर त्याला किती शहरांना भेट द्यावी लागेल, किती शहरांना ओलांडावे लागेल. हा, तर चला आपण इथे हे दिलेलं आहे डायग्राम. हा, तर आता एस पासून त्याला कुठे जायचं आहे रे? टी ना. तर त्याला कोणता एक वेळ एस पासून यू ला गेला, यू पासून क्यू ला गेला, क्यू पासून आर ला गेला, आर पासून काय गेला? टी ला गेला. किंवा काय, एस पासून यू ला गेला, यू पासून व्ही ला गेला, व्ही पासून काय ला गेला? टी ला गेला. मिनिमम त्याला एस आणि टी सोडून किती आहेत की तितके शहर त्याला जावेच लागतील. किती शहर जावे लागतील मग? 2 ना. अरे यू आणि व्ही या 2 शहरातून त्याला जावं लागेल की नाही? बघा ना ही डायग्राम, ही डायग्राम ड्रॉ करा लिहून. तुमच्याकडे आहे तसं विश्लेषणामध्ये अशी डायग्राम तुम्ही जर का काढलं, त्याच्यामध्ये प्रॉपर डायग्राम काढली तर अशी डायग्राम तुमची बनणार आहे. ठीक आहे, तर हे होईल याच्यामध्ये. हा, तो उत्तर काय होणार? यू आणि व्ही या 2 शहरांमधून तुम्हाला त्याला जावं लागेल. पुढे दिलेल्या प्रश्नाच्या चारही संख्या पुढीलपैकी कोणताही एक नियम वापरून तयार झालेल्या आहेत, तर कोणता नियम त्याला लागू होतो ते हे. संख्येच्या म्हणजे कोणती बघा, काहीतरी संख्या तुम्हाला बघा, थोडा जम्बलिंग प्रश्न आहे, अनेक लोकांना जम्बलिंग होऊ शकतो. कोणती एक संख्या अजूम करायची. ओके, हा,
आणि त्याच्यानंतर मग त्याला कोणता नियम लागतो हे तुम्हाला बघावं लागेल. म्हणजेच हे थोडं किचकट आहे. याच्यामध्ये काय आहे बघा. तर इथे कोणत्याही संख्येला 3 ने गुणून संख्येतून 7 वजा करा. तुम्ही मला सांगा 0 ला 3 ने गुणा किती येतं उत्तर? म्हणजे एक संख्या x आहे, त्याला 3 ने गुणा, त्यातनं काय करायचं? वजा करायचं. 0 ला 3 ने गुणा किती येतं? 0. 0 वजा 7 म्हणजे काय? वजा 7. येतो यामध्ये? हां. सेम वे कोणत्या संख्येला च्या जागी समजा तुम्ही काय ठेवलं? 1 ठेवला तर 3 1 3. 3 वजा 7 म्हणजे किती होणार? वजा 4. वजा 4 नाहीये, ठीक आहे. आपल्याला ट्राय करावं लागेल. हां. 3 1 च्या जागी 4 ठेवा. 4 त्रिक काय? 12 आणि 12 वजा 7 म्हणजे किती होतात? 5. बघा आहे का 5 याच्यामध्ये? आहे की नाही? हां. अगेन 3 ला 8 ने गुणा. 8 ते किती होतात रे? 24. 24 मधून 7 वजा करा, किती येतात तुमच्याकडे? 17. 17 आहे की नाही? तर याचा अर्थ काय की याच्यामधली प्रत्येक संख्या जी आहे, या ग्रुपमधली प्रत्येक संख्या या चारवी कोणत्या तरी स्पेसिफिक नियमाला काय करते? फॉलो करते. तो नियम कोणता आहे? तो आहे नियम क्रमांक 4. सो तो नियम कोणता होईल? नियम क्रमांक हा 4 होईल. ओके, कळलं प्रत्येकाला? असा हा पॅटर्न आहे. TRAC सो टी तर तिथे काय H आणि H. सो टी. आता इथे जर का आपण बघितलं तर याच्यामध्ये काय हा पॅटर्न जो आहे तो असा आलेला एक्झाम मध्ये. याच्यामध्ये काय करायचं? सगळ्यात पहिले यात काय पहिली गोष्ट काय म्हटलं की संकेत शब्द आहेत, याच्या समोरचा हा शब्द आहे, पण ते पण विस्कळीत आहेत. याचा अर्थ काय बघा. आपण तसं काय करतो की टेपचा अर्थ याच्या समोरचा असेल म्हणजे काय? टेपचा अर्थ काय असेल? MYJ. पण तसं मग कपचा अर्थ काय असायला पाहिजे? आता इकडे 4 मूळाक्षर, इकडे किती मूळाक्षर आहेत? 6. हे होईल का? असं नाहीये. पहिला तर हा मुद्दा इथे रिजेक्ट झाला. आयोगाला आलेला आहे असा पॅटर्न मध्ये प्रश्न. फक्त मी फक्त हे चेंज केलं. काय? हे जे प्रश्न आहे हा चेंज केला. बाकी तर तसा प्रश्न आयोगामध्ये आलेला आहेच. ओके. हा. तर आता बघा बाकी इन्फॉर्मेशन तीच आहे. मग कपचा आहे का? नाही. तर अमोरा समोरचा आहे का? असं नाहीये. मग या सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की ज्याच्यामध्ये 6 मूळाक्षर आहेत. किती मूळाक्षर आहेत? 6. 6 मूळाक्षराचा एकच शब्द आपल्याकडे, तो म्हणजे कोणता? रोटेट. तर त्याचं 6 मूळाक्षर असेल तर त्याचं जे हे आहे सांकेतिक शब्द आहे त्याचा कोडेड वर्ड जो आहे तो पण 6 मूळाक्षराचा असेल की नाही? म्हणजे रोटेट इथे 6 मूळाक्षर कोणता आहे? LHHPOK. म्हणजे रोटेटचा अर्थ काय होणार? ROTATE. याचा अर्थ काय होणार? LHHPOK. ठीक आहे, कळलं प्रत्येकाला? यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर टी किती वेळा आलेला आहे? 2 वेळा. मग इथे कोणता शब्द 2 वेळा आलेला आहे? H. म्हणून टीचा अर्थ काय होणार? H होणार. म्हणून टीचा अर्थ काय होणार? H होणार. बरोबर आहे. म्हणून इथे जर आपण बघितलं तर पहिले इथे चौथा पर्याय काय होणार? रद्द होणार. पहिल्या पोझिशनला ट्रेसचा अर्थ काय होणार? टीचा अर्थ काय होईल? H होईल. बरोबर आहे ना? RACE HIKLP. फक्त याच्यामध्ये सी जो आहे तो याच्यामध्ये नाहीये. बरोबर आहे ना? हा, तो सी जो आहे. तर आता इथे जर का आपण बघितलं टीचा अर्थ आला आपल्याला. RAC. आता रेस आपल्याला अर्थ काढायचा आहे. RAC आणि E यांचा आपल्याला प्रत्येकाचा अर्थ काढायचा आहे. तर आता इथे आपण HH कॅन्सल जर काय केला LKIP IKLP. ठीक आहे, इथे पण याचा आलाय KLIP. आपल्याला सगळ्यांचा मिनिंग काढायचं. तर टीचा अर्थ याचा आला. इथपर्यंत कळलं प्रत्येकाला? आता दुसरा पर्याय आपल्याला काय? 5 जर आपण बघितलं, हे बघा 5चा अर्थ काय? KHLPH. आता याच्यात 2 वेळा टी आलेलाच आहे. सो इथे पण काय आला? HH कॅन्सल. तर REA याचा अर्थ काय? KL आणि काय? P. REA RA आणि E यांचा अर्थ काय होणार? KL आणि काय? P होईल. बरोबर आहे. हा, तर KLP याच्यात पण आहे, KLP याच्यात पण आहे, KLP. म्हणजे आपल्याला काहीच मिळत नाही. याच्यावर सुद्धा काही माहिती पडते का आपल्याला? नाही. ओके. हा, देन अगेन आपण जर का बघितलं, पण याच्यावर एवढं तुम्हाला लक्षात येऊन जातं की इथे याचा अर्थ काय होणार? सीचा अर्थ काय होणार? आय. सीचा अर्थ काय होईल? आय होईल की नाही? येस ऑर नो? अरे बघा, का
मला सांगा, इथे ट्रीटचा अर्थ KHLPH आहे, ठीक आहे. रोटेटचा अर्थ LHHPOK आहे, बरोबर आहे. हा, तर मग आता मला सांगा RAEचा अर्थ काय? KL आणि काय P यापैकीच आहे, KLP पैकी आहे. मला सांगा या सगळ्या याच्यामध्ये आय कुठं आलं का रे? इथे सी आहे का? कुठंच नाहीये. आणि आय सुद्धा कुठे आहे का? अरे सी पण कुठे नाही आहे आणि आय पण कुठे आहे का? याचा अर्थ सीचा अर्थ काय होणार? ते एकच उत्तर ना आपल्याकडे, तर सीचा अर्थ काय होणार? आय होणार. ओके, म्हणजे तिथे सीचा अर्थ काय? आय. तर सेकंड लास्ट पोझिशनला काय आलं पाहिजे? आय आला पाहिजे. ओके, हा, तो आय आला पाहिजे. मग आता पहिला पर्याय काय होतो आपल्याकडे? रिजेक्ट होतो. याच्यावर पहिला पर्याय काय होतो? रिजेक्ट होतो. आता RA आणि E याचा अर्थ काय? तर आपल्याला याच्यावरनं काही कळत नाही आणखी पण याचा अर्थ. मग RA आणि E याचे अर्थ आपल्याला कळले पाहिजेत. एवढं नक्की आहे की RAEचा अर्थ जो आहे तो KL आणि P पैकीच आहे. KL आणि P. हा, RAEचा अर्थ जो आहे तो KL आणि काय P यापैकी आहे. पण अगेन कोणाचा अर्थ काय आपल्याला माहिती पडतंय का? नाही. तर मग पुन्हा आपल्याला 4-4, 3-3 असं कम्पेअर करत जावं लागतं त्याच्यामध्ये. मग तुम्हाला अगेन त्याच्यामध्ये 4-4, 3-3 जे आहेत ते सुद्धा काय करत जावं लागतं? कम्पेअर करत जावं लागतं. तर आपण जेव्हा मला 4चं कम्पेअर करतो, 4-4चं आपण जेव्हा कम्पेअर केलं तर TAPE टेप, TAPE टेप म्हणजेच काय? MOIJ. पण याचा अर्थ तोच असेल असं नाही, लक्षात घ्या. यापैकी कोणताही असू शकतो, लक्षात घ्या. मग आता आपल्याला पुन्हा हे करावं लागेल किंवा इथेच बघून घेऊ आपण. बघा आपण पहिले बघा हे घेतलं, लक्षात घ्या कसं 6चं घेतलं, हे पण काय 6चं घेतलं, हे 5चं घेतलं, हे पण काय घेतलं 5चं घेतलं, ठीक आहे ना. आता 4-4 कम्पेअर करू, तर म्हणजे त्यासाठी काय टेप, कप, इयर आणि काय टायर, ठीक आहे. टेप, कप, इयर आणि काय टायर, हे 4 आपल्याकडे आहेत. इकडे 4 त्याचे मिनिंग कोणते कोणते आहेत? MOIJ, NHPK, NKPL आणि काय PMLH, हे 4 आहेत, 4 मुळाक्षर, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं, काय काय काढायचंय? आर काढायचंय, ए काढायचंय आणि काय काढायचंय? ई काढायचंय. आता बघा इकडे याच्यामध्ये कशाचं मिनिंग काय आपल्याला माहित नाहीये, पण हे 4चं मिनिंग 4 मध्ये असेल. इथे बघा ए किती वेळा आलाय? आपलं कॉन्सन्ट्रेट का आर, ए आणि ई आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे. ए इथे एकदा आलाय, इकडे आलाय का? नाही. इकडे ए एकदा आलेला आहे, ठीक आहे. हा, अगेन आर, आर बघा इथे आहे आणि इथे आलेला आहे, बरोबर आहे. पण तुम्ही जर का इथे ई बघितला, ई बघा, ई किती शब्दांमध्ये आलाय? एकदा आलाय ई, दोनदा आलाय ई, तीनदा आलाय. ई किती वेळा आलाय? 3 वेळा आलाय. ई किती वेळा आलाय? 3 वेळा. तर असं कोणतं मूळाक्षर आहे KL आणि P मध्ये की जे याच्यामध्ये 3दा आलेलं आहे? याच्यामध्ये बघा 1, 2, 3 आणि 4 कोणतं मूळाक्षर आलेलं आहे? P. याचा अर्थ ईचा अर्थ काय होणार? P होणार. ईचा अर्थ काय होणार? P होणार, बरोबर आहे. हा, आता ईचा अर्थ P होणार. पण अजून 4 वर्ण पण आपल्याला याच्यामध्ये, आता दोन्हीमध्ये 2 आणि पहिलं ना आपण चौथं तर तिथेच गाडलं ना, तर आणखी 2 आणि तिसऱ्यामध्ये आपण कन्फ्युज झालो. मग पुन्हा आपल्याला काय करावं? कम्पेअर करावं लागेल 3-3चे. TIE, SAY आणि SIP. बघा TIE, ईचा TIE, SAY आणि काय SIP. आणि इथे काय होणार? NLS, MSR आणि काय HRP. आता आपला अर्थ काय याच्यामध्ये? आपल्याला ए काढायचंय आणि काय काढायचंय? आर ना. अरे ए आणि काय आर. तर आता ए याच्यामध्ये आहे का? ए आहे ना. पण आर आहे का? 3 याच्यामध्ये आर आहे का? नाही. आता मला सांगा इथे के आणि यल मध्ये, इथे यल आहे ना, यल आहे की नाही? यस. याचा अर्थ एचा अर्थ काय होईल? यल होईल. एचा अर्थ काय होणार? यल होणार, बरोबर आहे ना. हा, सो म्हणून इथे उत्तर काय होणार तुमचा? पर्याय क्रमांक 3 होईल. हा, याचा अर्थ पर्याय क्रमांक काय होणार? 3 होणार. किंवा आणखी आपण, ओके कळलं तुम्हाला? मग असं कर, पण इट्स अ व्हेरी टाइम काय खूप जास्त कन्फ्युजिंग आहे ना हे. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. ओके. आणि तुम्ही आता कसं आहे की मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही अनेक लोकांचे लेक्चर आता व्हिडिओ लेक्चर असतात ते खूप तुम्हाला याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक सांगतात त्यामध्ये. पण जर का त्यांनी आता मला सांगा वर्डिंग जर का चेंज केलं, ट्रेसचं आणखी वेगळं काय केलं, तर तुम्ही काय ते फक्त त्या प्रश्नापुरती ती शॉर्ट ट्रिक त्याच्यात लागेल तुम्हाला की ते बघून हे करणं. पण तुम्हाला असंच करावं लागेल 6-6 कम्पेअर, 5-5 कम्पेअर, 4-4 कम्पेअर. मग ते तुमच्या याच्यावरती की ते किती स्टेप मध्ये तुम्हाला कळून जातं त्यामध्ये. तर आता मी मुद्दाम इतका टफ दिला तुम्हाला याच्यामध्ये
की आयोगाचे जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये काय प्रश्न हाच आहे, पण त्यांनी जे विचारलेले त्याच्यामध्ये तुम्ही एक दोन हे केलं तर त्यातनं उत्तर येऊन जातं, पण मुद्दामून हे केलं की नेमकी स्टेप याची अशी आहे, तुम्हाला एक असं कम्पेअर करावं लागेल, क्रॉस चेक करावं लागेल, तसं तुम्हाला रिजेक्ट करत जावं लागेल त्यामध्ये. हा सूत्र काय 3 येईल त्यामध्ये. हा काय म्हणत होतं? हा येस. टीचा एच आहे. हा मग याचा अर्थ टी 3 अक्षरीमध्ये टी एकदाच आलेला आहे, HRP. हा यातनं ई आपल्याला कळेल, तर ईचा अर्थ काय होणार? RP. हा ईचा अर्थ पी. ठीक आहे. हम्म. हा कसा येईल? यल उरलाय. ओके. हा येस. तो तुम्ही डायरेक्ट टी एकदा टी कळला मग त्याच्यामुळे तुम्ही हे करू शकता त्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट 56. हा घणाचे 3 स्थितीत पृष्ठभाग दर्शवलेले आहेत, आकृत्यांचा अभ्यास करा व घणाच्या बाजूच्या उलगडलेत कोणते चिन्ह घट आहे ते शोधा. ओके. 56 काय आहे उत्तर? 1 नंबर. हा आता आपण जर का याच्यामध्ये उलट जर का गेलो यामध्ये बघा, हा आता एक याच्यानुसार हा बघा नेहमी हे जे हे अपोजिट येतात, तर शून्य आणि हा चंद्र जो काय हे काय येतील आपले अपोजिट येतील. त्रिकोण आणि काय अपोजिट येतील, आणि हा काय येईल अपोजिट येतील. जे एकमेकांचे अपोजिट असतात ते कधी एका आकृतीत तुम्हाला दिसू शकत नाहीत, लक्षात. बरोबर. जेव्हा एकमेकांचे अपोजिट असतात ते कधी एका आकृतीत दिसू शकतात का आपल्याला? नाही. आता आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर बघा इथे त्रिकोण आणि स्टार हे एकमेकांचे काय आहेत? अपोजिट आहेत ना. तर मग इथे त्रिकोण आणि स्टार हे ऍडजस्टंट दाखवतोय आपल्याला. ऍडजस्ट होऊ शकतात अपोजिट कधी? पर्याय रिजेक्टेड. ठीक आहे. हा इथे या. आता इथे जर का तुम्ही चंद्र आणि हा एकमेकांचे काय येतो? त्रिकोण अपोजिट येतो, तर हे इथे ऍडजस्टंट होऊ शकतात का रे? नाही, कारण हे ऍडजस्टंट होऊ शकतील का? लागलेले आहेत का? नाही. अगेन आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर अगेन हा आणि हा ट्रायंगल आणि सर्कल बघा, ट्रायंगल आणि सर्कल हे अपोजिट येथील एकमेकांचे एकमेकाला लागले असू शकतात का? कधी नाही. बरोबर आहे ना. हा तर म्हणून उत्तर केलं तुमचं पर्याय क्रमांक 1. दॅट्स द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. ओके. क्यूब्स अँड डायसेस. रामचे घड्याळ दर तासाला 8 सेकंद पुढे जाते, तर रमेशचे घड्याळ दर तासाला 12 सेकंद मागे पडते. ओके. याचा अर्थ दर तासाला त्यांच्यामध्ये कितीचा फरक पडतो रे? अरे 8 सेकंदांना पुढे जातं आणि 12 सेकंदाने काय मागे पडतं, म्हणजेच काय दर तासाला 20 सेकंदाचा फरक पडेल ना. अरे 8 सेकंदांनी मागे आणि 12 सेकंदांनी पुढे, टोटल डिफरन्स किती होईल दोघांचा? 20 सेकंद की नाही. म्हणजे मला सांगा सरळ सरळ 10 वाजता मी घड्याळ लावलं किंवा आता इथे रात्री 8 वाजता बरोबर आहे, 9 वाजता काय होणार? याचा वेळ असेल 9 वाजून 12 सेकंद जो पुढे जातो. दुसऱ्याचा वेळ काय असेल? 8 वाजून 59 मिनिटे आणि आणखी किती? सॉरी 8 सेकंदांनी पुढे जाते, तर 8 सेकंद 12 सेकंद कमी म्हणजे किती? 48 सेकंद. बरोबर आहे ना. हा वेळ असेल तर दोघांच्या वेळेमधला फरक किती सेकंदांचा ठरतो? एक 12नी मागे आणि एक 8नी पुढे, दोघांचा सेकंद एका तासाला फरक किती दोघांचा? 20 सेकंद. कितीचा फरक पडतोय? 20 सेकंदांचा. आता बघा किती तास होतात. बुधवारी रात्री 8 वाजता लावले तर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता किती तास होऊन राहिले? किती तास होतात? 45 तास. 45 तास ते 20 सेकंदानुसार किती होतात सेकंद? 900 सेकंद. किती सेकंद होतात? 900 सेकंद. 900 भागिले 60 म्हणजेच काय? 15×90 ना. किती? 15 मिनिटे. सो उत्तर काय होणार? 15 मिनिटे. किती मिनिटांचा फरक असेल? 15 सेकंद नव्हे, 15 मिनिटांचा पूर्ण फरक पडणार ना त्यामध्ये.
ABCD 4 खेड्यात राहणाऱ्या 6200 ग्रामस्थांवर त्यांच्या अतिप्रिय रंगासह संरक्षण केले गेले. बी खेड्यातील 50% लोकांचा लाल हा अतिप्रिय रंग आहे. तर इतर खेड्यातील किती टक्के लोकांचा तोच अतिप्रिय रंग असेल. आता टोटल पॉप्युलेशन किती आहे 6200. त्यामधली बीची पॉप्युलेशन किती आहे रे 23%. बरोबर आहे ना. किती टक्के 23%. हा तर मग आता 23% जर का आपण बघितलं तर मग 23% आहेत 6200च्या. 6200च्या 23% किती होतात. किती येतात 1426 येतात. किती येतात 1426. बरोबर ना. सो 23% किती होतात 1426 होतात. हे इतके लोक आहेत की बिया शहरामध्ये राहतात. आता जो बिया शहरातले 1426 लोक राहतात त्यातले 50% लोकांचं बिया खेड्यात राहतात. 50% लोकांचा लाल रंगाचा हा अतिप्रिय रंग आहे. तर 1426 पैकी अर्धे लोक म्हणजे किती रे 713. तो बिया खेड्यातल्या 713 लोकांचा अतिप्रिय रंग काय लाल रंग आहे. आता तो एकूण लोकांमध्ये लाल अतिप्रिय रंग किती टक्के लोकांचा आहे 20%. एकूण लोक किती आहेत 6200. याची 20% म्हणजे किती 1240. आता 1240 असे लोक आहेत टोटल सगळे 4 गाव मिळून. एकूण लोक की ज्यांचं लाल फेवरेट आहे किती आहेत 1240 आहेत. याच्यापैकी किती आहेत 1240 आणि याच्यापैकी 713 लोकांचं काय 713 एक ते 20 शहरातले. मग 20 शहर सोडून बाकी किती आहेत 1240 713 वजा करा किती येतात. विशेषणात दिलेलं आहे बघा 527. उत्तर काय पर्याय क्रमांक 2. कंबाईन मध्ये चाललेलं आहे उदाहरण यंदाच्या. समजलं का यस ऑर नो. दोन्ही वेगळे वेगळे हे आहेत. हे एकूण याच्यात राहणारे लोक आहेत आणि हे फक्त अतिप्रिय रंगवाले लोक आहेत. बरोबर आहे ना. तर दोन्ही वेगळे वेगळे घेऊन नंतर मग दोघांचा क्लब अप करावा लागेल तुम्हाला. ए आणि बी मिळून एका शेताची कापणी 30 दिवसात करतात. परंतु काम सुरू झाल्यावर 20 दिवसांनी बी काम सोडून गेला. उरलेले ए ने काम 20 दिवसामध्ये पूर्ण केले तर बी ने ते काम किती दिवसामध्ये केले असते. तर मला सांगा 30 दिवसामध्ये दोन्ही मिळून करतात काम. 20 दिवसांनी बी काम सोडून गेला तर 20 दिवसात त्यांचं किती काम झालं असेल. टोटल 30 दिवसात काम करतात. 20-30 म्हणजे काय त्यांचं 2/3 काम तर संपलंय ना. 2/3 तिचं काम होणार तर 20 दिवस दोघांनी काम केलं 2/3 काम संपलं. आता किती आहे 1/3 कामच आहे. आता 1/3 काम करायला एला किती एने ते किती दिवस लावले 20 दिवस लावले. म्हणजे ए जर एकटा काम करत असेल त्याला किती दिवस लागले असते 60 दिवस ना. अरे 1/3 काम संपवायला एकटा जेव्हा काम करतो त्याला 20 तर एने एकटा काम केलं असतं त्याला किती दिवस लागले असते पूर्णच काम 60 दिवस. मग आता बी ने एकटं ते काम किती दिवसामध्ये पूर्ण केलं असतं. तर बीला ते काम करायला आता दोघांना मिळून किती दिवस लागतात 30 दिवस लागतात. एला एकट्याला 60 दिवस लागतात. तर 130 अधिक 110 इक्वल टू व्हॉट सॉरी 160 प्लस 100 एक्स इज इक्वल टू व्हॉट 130. हा 160 130 जो आहे तो 1/x जोडा 130 मधनं वजाला करा 160. उत्तर काय येतं तुम्हाला पुन्हा 160च येतं. तर बीची पी सुद्धा काय 160 म्हणजे बीला सुद्धा किती वेळ लागणार तर 60च दिवस लागणार. किती सोपं उत्तर किती लोकांना आलंय 60 किती लोकांचं आलं उत्तर. ओके हे यायला पाहिजे तुम्हाला फार कारण टाइम अँड वर्क मधलं सगळ्यात सोप्या उदाहरणापैकी एक आहे. ओके हा नेक्स्ट बघा ABCDEF हा सुषम षटकोन असून ABCD आकृती दाखवल्याप्रमाणे उभे आहेत. त्यांनी केलेल्या हालचाली म्हणजे माहिती देऊन नव्या तीनचा विचार आहे. सर्व हालचाली एकाच जण सुरू होऊन केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यानंतर हा ए इथे जातो बी इथे जातो हे असं काय त्यांनी दिलेलं आहे. तर सर्वात जास्त अंतर कोण चालतं कोणी सर्वात जास्त अंतर चाललेलं आहे. हा आता हे यांनी केलेलं आहे आणि याच्यानंतर मग ही त्यांच्या फायनल पोझिशन्स आहेत. वर्तुळाकार जे दर्शवलेले आहेत ते त्यांच्या काय फायनल पोझिशन्स आहेत. काय इकडे असा फिरतो तिकडे फिरतो मग तिथे जातो वगैरे वगैरे. हा मग कोण किती चाललं ABGC हा चालला दुसरा झाला तिसरा झाला असं काहीतरी त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर मग आता प्रश्न काय विचारलेला आपल्याला बघा सर्वात जास्त कोण चाललेलं आहे सर्वात जास्त अंतर कोण चाललेलं आहे.
उत्तर काय येतं मग तुमचं? बघा एक विशिष्ट बघा तुम्ही. अरे मला सांगा सी कुठे होता आधी? इथे होता. सी कुठे गेला? इथे गेला ना सी. करेक्ट. हा अगेन तुम्ही जर बघितलं बी जो आहे तो बी इथे गेला. 1 2 3 4 सी सुद्धा सी मार्गाने एचच्या जागेपाशी जातो. सी 3 स्टेप हल्ला हा. हा बी कुठे हल्ला? बी चालतो. बी हा याच्या सर्वात जवळच्या रस्त्याने जातो. सर्वात जास्त अंतर कोण चाललेले आहे? हा बी 4 स्टेप चाललेला आहे. येस येस उत्तर बी असलं पाहिजे ना. आन्सर बी आलं पाहिजे. हा नेक्स्ट बघा. एका हिऱ्याची किंमत 6,76,000 रुपये आहे. जर तो हिरा तुरून 3 भागामध्ये विभाजित झाला तर त्या 3 भागांच्या वजनाच्या प्रमाणात 2,4,7 असेल आणि हिऱ्याची किंमत ही त्याच्या वजनाच्या वर्गाच्या समप्रमाणात असेल तर तुटलेल्यामुळे हिऱ्याचे किती रुपयाचे नुकसान झाले असेल? आता हिऱ्याची किंमत जी आहे ती कशा समप्रमाणामध्ये आहे? वजनाच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. कशात आहे? वजनाच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. मग मला सांगा वजनाचे प्रमाण तुटल्यानंतर वजनाप्रमाण 2 आहे, 4 आहे आणि 7 आहे. जर तो हिरा एकत्र असता तर यांचं वजन किती झालं असतं? समजा 2 ग्राम आहे, 4 ग्राम आहे, 7 ग्राम आहे, तर टोटल किती झालं असतं वजन? अरे तुटल्यानंतर 3 भागांचं वजन आहे ना. एकत्र असतं किती झालं असतं? 13. 13 जो वजन आहे त्याच्या वर्ग जो आहे त्याच्या समप्रमाणामध्ये हिऱ्याची किंमत आहे. तर दिस प्रपोर्शन ऑफ हिऱ्याची किंमत. बरोबर ना. सो किंमत काय? 13चा वर्ग किती? 169 आणि दॅट इक्वल टू व्हॉट? किंमत 6 लाख काय? 76,000. मग आता 169 त्याच्या भागीला जातील ना. तर 6,76,000ला 169 भागा बरं. किती भाग जातो? 1768 कितीचा जातो? 4,000 ना. हे याच्यामध्ये लाखामध्ये आहे ना. तर किती येणार? 4,000. म्हणजे त्याचा एक पार्ट म्हणजे किती आहे? अरे एक पार्ट म्हणजे किती हजार आहे? 4,000 आहे. एक पार्ट म्हणजे किती हजार आहे? 4,000. मग आता तुटल्यामुळे काय झालं? हा 2 आहे तर याची किंमत किती झाली? 2चा वर्ग किती रे? 4. एक भाग जर 4,000 आहे तर याची किंमत किती होईल? 16,000 ना. एक भाग म्हणजे किती आहे? 4,000 आपण काढला ना. तर एक भाग म्हणजे किती हजार? आता हा 4 पार्ट आहे तर 4चा वर्ग त्याचा वर्गाच्या समप्रमाणात आहे ना किंमत. याचा वर्ग किती आहे? 4चा वर्ग किती आहे? 16 ना. अरे 4चा वर्ग किती आहे? 16. 16 म्हणजे किती? 16 गुणिले काय? 4,000 64,000. 7चा वर्ग किती? 49. 49 गुणिले 4,000 म्हणजे किती होणार? 1,96,000. 1,96,000 अधिक 64 16,000 करा किती येतं? 2,76,000 येतो. टोटल किती येते? 2,76,000. आता एक तुकड्यात जर का तुम्ही विकले तर तुम्हाला किती रुपये भेटून राहिले? 2,76,000. आणि जर तो पूर्ण हिरा किती मध्ये विकत होते? 6,76,000. किती लाखाचं नुकसान आहे हे? 4 लाखाचं नुकसान आहे. किती लाखाचं नुकसान आहे? 4 लाखाचं. ओके. देन 20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले. हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरण्याचे 2 तथ्य ओळखा. हा आपल्याला सत्य ठरवायचा आहे. तर कोणती 2 निरीक्षणे सत्य? 40 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. ओके. हा ठीक आहे बघू.
10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण अनुत्तीर्ण झाले नाहीत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणोत्तर जे आहे ते किती आहे? 2:1 आहे. बरोबर आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करण्यापेक्षा 5:1 ने जास्त आहे. हे नाही. पण मला सांगा, जर असं असेल 40% परीक्षा उत्तीर्ण झाले आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थी 2:1 आहे, तर 2:1 प्रमाण आहे. तर जर आपण बघितलं 2:1 आहे, तर हे जर का 40 आहे, तर हे किती होणार? 20 ना. हे 40 आहे तर हे किती होणार? 20 होईल. सो त्याच्यामुळे उत्तर काय येईल? अ आणि क. बरोबर ना. अ आणि क जेव्हा असेल तेव्हा हे निष्कर्ष तुम्ही योग्य म्हणू शकता. असं हा पॅटर्न आहे. एका गटामध्ये 8 मुले व 5 मुली आहेत. यापैकी 5 जणांची समिती बनवायची असतात. यामध्ये 3 मुले व 2 मुली असते. संभाव्यता किती आहे? सिंपल काय आहे? टोटल मुलं किती झाले? 13. 13 पैकी 5 जण निवडायचे आहेत. म्हणजे काय ते 13C5 ना. टोटल लोक होती 13, त्यापैकी 5 जण निवडायचे आहेत. हा झाला आपला एन ऑफ ए. 13 लोक निवडायचे आहेत. चला सोल्युशनला येऊया डायरेक्ट. 13 पैकी 5 जण निवडायचे टोटल. आपली कंडिशन काय म्हणतात? 2 मुले. तर मुलांना निवडणार, 8 मुलांमधून 3 मुले निवडणार. सो 8C3. 5 मुलीमधून 2 निवडणार म्हणजे 5C3. and then this divided by this. 560 divided by what? 1287. हा, तर काय यायला पाहिजे म्हणता तुम्ही? 5C. हा 2 घ्या, काही फरक पडते. हा ठीक आहे, 5C2 पण घ्या. हा 2 मुली. हा 5C2. पण 5C2 घ्या किंवा 5C3 घ्या, सेमच गोष्ट आहे. का? याचं कारण आहे NCR इज इक्वल टू NCN मायनस R. बरोबर नाही? म्हणजे तुम्ही 5C2 घेता, याचा अर्थच काय? 5C. N म्हणजे किती? 5. 5 2 गेले किती राहतात? 3. दोन्ही गोष्टी सेमच आहेत. तरी पण तेच उत्तर येतं. आता उत्तर काय? 560 भागिले 1287. करेक्ट. हा, मला वाटतं मी एक मोफत सेशन पण ठेवलं होतं परमिटेशन कॉम्बिनेशन्स बद्दल. बरोबर आहे ना? तर पण तो अपलोड नाही केला वाटतं ना, ते युट्यूबवरती अपलोड नाही केलेलं आहे. बघतो मी, जर जमलं तर जातो. आणि काही मुलं म्हणत पण होती काही सेशन्स घ्या फ्री, म्हणजे असे ओपन टू ऑल याच्यासाठी, काही प्रॅक्टिस ऑफ द पॅसेजसाठी. पण ते ओपन टू ऑल न केल्यापेक्षा मग जे आपले फक्त टेस्टचे जे स्टुडंट्स होते त्याच्यासाठी आपण असं पण काही घेऊ शकतो. मग नंतर वाटल्यास युट्यूबला टाकून देऊ शकतो प्रॅक्टिस सेशन्स वगैरे जे आहेत ते. बघू आपण का किती डेट्स त्यानुसार तुम्हाला पण, कारण आता सध्या कसा वेळ पण तुम्हाला कमी आहे ना. गर्भधारणेच्या क्षणापासून जीवाच्या जीवनाची सुरुवात होते. या शास्त्रीय सुद्धा सिद्ध असलेल्या सत्याकडे लोकांनी निमित्त डोळजाक करून चालणार नाही. गर्भपात म्हणजे स्त्रीच्या शरीरातून पेशीचा गोळा काढून टाकते इतकी सोपी बाब नाही. गर्भपात म्हणजे मानवी जीवाचा नाश करणे, त्याला मारून टाकणे होय. वैद्यक समाज डॉक्टरच्या मतानुसार गर्भात सजीव असून तो विकसित होणारा मानव आहे. अशा जीवाची सुरुवात गर्भधारणेच्या क्षणापासून होते, म्हणून निष्पाप जीवाचा खून करणे अगदी चुकीचे आहे. ओके, असं तो मत देतोय. म्हणजे तो गर्भधारणेच्या गर्भपात करण्याच्या काय आहे? अगेन्स्ट आहे. गर्भपाताच्या काय? अगेन्स्ट आहे लेखक. पण आपल्याला काय करायचं? त्याचं खंडन करायचंय. लक्षात घ्या, मुद्दा काय आहे? त्यांनी जो काही मुद्दा सांगितलाय, प्रश्न नेहमी क्रिटिकल रिझनिंग मध्ये फक्त पॅसेज काय तो हे महत्वाचं असतं, त्यात तो सांगणारा काय हे पण काय असतं? महत्वाचं ठरतं. तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे? खंडन करायचं आहे. आपल्याला त्याच्या मुद्द्याचा काय करायचं आहे? अपोज करायचा आहे. ठीक आहे. तो म्हणतो की गर्भपात काय चुकीचे, तुम्हाला हे दाखवावं लागेल की गर्भपात काय बरोबर आहे. लक्षात घ्या. हा, मग ईश्वर कृपेने आयुष्य कमी करण्याचा अधिकार मानवाला दिले, हे तर त्या मुद्द्याला सपोर्ट करतो ना. आपलं खंडन थोडी होत आहे. मुली परमेश्वर देणगी म्हणून स्वीकार केला पाहिजे, हे पण त्याला काय म्हणजे गर्भपात करू नका. गर्भपाताच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या स्त्रीला अनेक वैद्यकीय गुंतावून मानसिकता समोर जाण्याचा धोका पत्करावा लागतो. अरे हा कसं काय अपोज होईल? हे पण तर बरोबरच आहे ना. म्हणजे तुम्ही गर्भपात करू नका, गर्भपात केला तर तिला खूप मानसिक त्रासाला वगैरे सामोरं जावं लागतं, खूप गुंतागुंतीचे हे होतं धोका, म्हणजे गर्भपात करू नका हेच म्हणेल. पण निवडण्याचा निर्णय संबंधित स्त्रीला सांगूनच घेतला जातो. यामुळे यातील वैद्यकीय धोके तिला पुढे कल्पना असते आणि गर्भपात करणे हा त्या स्त्रीचा हक्क आहे. याच्यात तुम्ही काय म्हणता की तो तिचा राईट आहे त्या महिलेचा. बरोबर ना? म्हणजे ती राईट करू शकते आणि तिला सगळं या गोष्टी माहिती असतं. हा मुद्दा तिला त्या मुद्द्याला काय करतो?
अपोज करतो. कळलं का तुम्हाला? तो उत्तर काय 64चं 4. 64 मध्ये काय 4 विल करेक्ट आहे. 64 4 करू. एका 300 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शेताच्या अर्ध्या भागात गहू पेरला. उरलेल्या 1/3 जागेच्या 40% भागात तेलबिया लावल्या. नंतरच्या उरलेल्या 1 भाग गवत लावले. उरलेल्या जमीन गरजेने त्यांनी तशीच ठेवली व इतर भागाच्या 1 भागात त्यांनी तळे खोदले व शेवटी उरलेली जमीन फुले लावण्यासाठी वापरली. तर कितवा भाग त्याने फुलांच्या उत्पादनासाठी वापरला? ओके. प्रश्न क्रमांक कितवा आहे? 65. हा, आता किती पण चौरस स्क्वेअर फूट असो, आपल्याला जर का तसं अजून करायचं तुम्ही तसं करू शकता. म्हणजे एक तर तुम्ही डायरेक्ट त्याला डिवाइड करून घ्या किंवा 300 अजून करा, मग किती राहिलं हे करा, असे तुम्ही करू शकता. त्यामध्ये आपल्याकडे एकूण किती आहे? 300 आहे. हां, मला 300 आहे. थोडं समजायला सोपं पडतं आपण 300 अजून केलं तर. आता बघा, त्याने शेतीच्या अर्ध्या भागात काय पेरला? गहू पेरला. जर अर्ध्या गहू पेरत राहिलं किती 300 पैकी? 150. किती राहिलं त्याच्याकडे? 150 राहिलं. आपल्याला बघा अशा उदाहरणामध्ये काय करायचं, तुम्ही काय करता, कोण किती पेरलं ते करत बसत, त्यात करायचंच ते आपल्याला घ्यायचं देणंच नाही. काय करायचं, किती उरतंय हे आपल्याला महत्वाचं आहे. काय महत्वाचं आपल्याला? किती उरतंय. 1/3 भागात तेलबिया लावल्या, उरलेल्या म्हणजे 1/3 तेलबिया आपल्याला उरल्याची घेणं देणं नाही. उरलेल्या 1/3 गेलं, राहिलं किती? 2/3. अरे एखाद्या गोष्टी म्हणता तुम्ही 1/3 काढता, उरतं किती? 2/3 ना. आपल्याला काय राहिलं हे महत्वाचं आहे. तो 2/3 काढलं, तर 150 काय 2. आता प्रत्येक स्टेपमध्ये लिहित नाही बसायचं, राहू द्या त्याला तसंच. पुढे कॅन्सल होतात. उरलेल्या जागेच्या 1/3 भागात गवत लावले. आपल्याला उरलेल्याशी काही घेणं देणं नाहीये. हे उरलेल्या गवताशी काही घेणं नाही. 1/4 मध्ये गवत लावलं तर राहिलं किती? 3/4 आपल्यासाठी राहिलेला आहे. उरलेल्या जमिनीपैकी त्यांनी अर्धी जमीन तशीच ठेवली. अर्धी जमीन तशीच ठेवली तर अर्धी जर तशी ठेवली तर राहिली काय? आणखी अर्धीच. बरोबर आहे ना? हा, आता इतर भागाच्या 1/3 भागात त्यांनी मासेमारी तडे ठेवले. आता मासेमारी तडे 1/3 ठेवले तर याच्या आणखी किती राहिलं? 1/3 ठेवले तर राहिले किती? 2/3. आणि ही जमीन त्यांनी पूर्ण याच्यासाठी वापरलेली आहे. ठीक आहे ना? हा, टोटल आपल्याकडे किती होतं? 300 होतं. टोटल किती होतं? 300. ओके. किंवा असं न करता 300 नसेल तरी डायरेक्ट पहिला आपण हे 150 कसं काढलं होतं? अर्ध्या भागात गहू पेरला होता तर राहिला किती होता आपल्याकडे? अर्धाच भाग राहिला होता. डायरेक्ट कसे मांडून ते काय फरक पडणार नाही. आता बघा, इथे 2 आणि 2 काय कॅन्सल होतात. बरोबर आहे. इथे 2 आणि इथे काय 2 कॅन्सल होतील. इथे 3 आणि इथे 3 काय होतील? कॅन्सल होतील. राहणार काय? 4 आणि 3 म्हणजे काय? 1 काय 12. उत्तर काय? पर्याय क्रमांक 3. 1/12. तुम्ही तसं अजून 150 त्याच्या हे करणं ते करणं त्यांनी पण येतं. पण मग पुन्हा जे काही व्हॅल्यू येईल त्याला आणखी 300 ला भाग द्या. जर तुम्ही हे पण केलं तर काय ते 150 300 घेतलं त्याला अर्ध केलं, हे केलं ते केलं, म्हणजे व्हॅल्यू येईल त्याला पुन्हा 300 भाग द्या, पुन्हा तेच येतं. मग त्यापेक्षा डायरेक्ट प्रपोर्शनच विचारलं तर डायरेक्ट प्रपोर्शनच हे करायचं ना. जर त्यांनी ऍक्च्युअली विचारलं किती स्क्वेअर फूट वापरला तर मग त्याच्यामुळे तुम्हाला 300 घेणं आवश्यक असतं. त्यांनी विचारलं असतं. इथे काय त्यांनी फ्रॅक्शनच विचारलं म्हणून डायरेक्ट फ्रॅक्शनचं उत्तर काढलं तरी काय तुम्हाला चालणारच आहे. ठीक आहे ना? हा, व्यवस्थापन आहे. एक चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा चिन्हात आधाराने प्रत्येक टप्प्याला पुनर्व्यवस्थापन करावं लागतं. तर आदान व प्रत्येक टप्प्यात होणारे व्यवस्थापन यांचा तुम्हाला काय दिलेला आहे? नमुना दिलेला आहे आणि हे दिलेलं आहे व्यवस्थापन दिलेलं आहे. पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन बघा, लक्षात घ्या, आदान आणि पहिल्या टप्प्याचे व्यवस्थापन यामध्ये फरक आहे. तो काय म्हणतो? पहिल्या टप्प्याचं व्यवस्थापन, इथे पहिला टप्पा कोणता आहे? हा आहे. तर ज्या टप्प्याला हे येईल अशी व्यवस्था करणारा पर्याय निवडायचा आहे. तर ज्या याला ही क्रमांकाचा येईल अशी व्यवस्था करणारा आपल्याला पर्याय निवडायचा आहे. आधार आणि व्यवस्थापनाचा पहिला टप्पा दुसरा टप्पा कोणताही लक्षात ठेवायचा. त्यांनी व्यवस्थापन पहिला टप्पा जर हा असेल
तर तो म्हणतो जर हे असेल तर पहिले लक्षात घ्या, चेंज आपण पहिले असं करूयात. ओके, काय करायचं, पहिले प्रश्नाकडे जायचं. या टाईपच्या एक्झाममध्ये काय करायचं, पहिले प्रश्नात जायचं. प्रश्न काय, पहिल्या टप्प्याचा सांगतो काय म्हणतो, SDK WG आणि काय V. तर तेव्हा चेंज होऊन काय झालं, GD VKS आणि काय W. हे फक्त शिफ्टिंग पॅटर्न आहे, कारण याच्यामध्ये कोणताही असेंडिंग ऑर्डर, कोणती डिसेंडिंग ऑर्डर असं काही दिसते का तुम्हाला, नाही. एक तर उदाहरण असतात की काहीतरी चढत्या क्रमाने, काहीतरी उतरत्या क्रमाने, असेंडिंग ऑर्डर असेल, काही डिसेंडिंग ऑर्डर असेल, असे काहीतरी उदाहरण असतील. नाही फक्त त्याला म्हणत आलं तर तू काय करत असेल, शिफ्ट करत असेल. तर याच्यामध्ये चेंजेस काय झाले बघा. इथे बघा डी कॉन्स्टंट राहिला, यस पहिल्या नंबरवर होता तर यस कुठे गेला, 5व्या ना, कुठे गेला, सेकंड लास्ट पोझिशनला. के जो होता तो 3ऱ्यावर होता, तो कुठे गेला, 4थ्यावर. डब्ल्यू 4थ्यावर होता तर डब्ल्यू कुठे गेला, शेवटी. जी 5व्यावर होता तर जी कुठे गेला, पहिल्यावर. आणि व्ही शेवटी होता तर व्ही कुठे गेला, दुसऱ्यावर. असाच चेंज याच्या पहिल्या स्टेपला करा. काय होतं आपल्याला, YTD AP आणि काय D. हा, मग आता याच्यामध्ये आपण बघितलं तर कॉन्स्टंट कोण राहतो, टी तसं काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. बरोबर आहे ना. बघा याच्यामध्ये जर दुसऱ्या नंबरचा कॉन्स्टंट दुसऱ्यावरतीच राहिला, लक्षात घ्या, तर इथे पण दुसरा कुठे राहणार, असाच चेंज होईल ना. तर हा टी जो आहे ते दुसऱ्या नंबरवरतीच राहील. कळलं का तुम्हाला, येस ऑर नो सांगा लवकर. ओके, आता मला सांगा, तुमचं डायरेक्टच उत्तर येतं. आता टी दुसऱ्या नंबरवर, हा जो टी आहे दुसऱ्या नंबरला होता, तो टी दुसऱ्या नंबरवर फक्त कोणत्या पर्यायामध्ये आहे, टप्पा क्रमांक 4 मध्येच आहे. म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4. पण आपण पूर्ण शिफ्ट करू. बघा वाय जो होता इथे, जो पहिला यस पहिल्या नंबरला होता तो कुठे गेला, सेकंड लास्टला. तर वाय जो आहे तो सेकंड लास्टला जाईल, बरोबर आहे. के जो आहे इथे डी 3ऱ्या नंबरला जो होता तो कुठे गेला, 4थ्यावरती. आता डी येतात, डी कुठे गेला, 4थ्यावरती. ए जो आहे हा इथे होता, तर हा ए जो आहे हा कुठे जाणार, इथे येणार, बरोबर आहे. हा, सो हा जो आहे ए, हा पी जो आहे पी आणि इकडे बी. हा, तर इथे जर पी आहे आणि इकडे काय बी आहे, तर हा जो पी आहे, आता बघा हा जी जो होता पहिल्या नंबरवर आला, आता इथे हा जो पी आहे हा पण काय पहिल्या नंबरला येईल, सेकंड लास्टचा. हा बी शेवटी होता, इथे बघा हा जो शेवटचा होता व्ही, हा कुठे आला, 3ऱ्यावरती आला. तर हा जो बी हा पण काय, तो पीटीबी डीवाय. पीटीबी डीवाय कशामध्ये, टप्पा क्रमांक 4 मध्ये. हा, टप्पा 1 मध्ये हा, टप्पा 1 मध्ये बी लास्टला आहे, बी थर्डला आहे. हा हा, तर ते पण कशात चौथ्यात आहे. अरे बी पण मी हा ते तसं तुमच्या तुम्ही शॉर्ट करू शकता ना, पण मी ते तुम्हाला प्रत्येक स्टेप कशी होते सांगितली ना. तसे तुम्हाला पण मी शॉर्ट पण सांगितलं की ती इथे येतो, त्यातून पण तुम्हाला येऊ शकतं. एक तर ठीक आहे. हा, एक तर काही तुम्ही असे ते देऊ शकता की 3, 4, 5, 6 नंबर देऊन पण तुम्ही तसं त्याला सोडू शकता. जर हे तुम्हाला कन्फ्युजिंग होत असेल तर एक नंबर नुसार चेंज करू शकता. तर हा शिफ्टिंग पॅटर्न आहे. नेक्स्ट बघा, हा प्रश्न थोडा चुकलाय आपला 67वा. कारण याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला एलसीएम एचसीएफ घ्यावा लागतो ना, मसाला घ्यावा लागतो सगळ्यांचा. तर याचं जे आहे ना हे 78 पाहिजे असतं. 70 हे काय 78 आहे. 78, 104, 117, 169. आपल्याला कापायचे रॉड. रॉड काय करायचे आपल्याला, कापायचे. कापायचे कसे, शक्य तितक्या मोठ्या आकारात पण प्रत्येक समान. म्हणजे तुम्ही एक त्याला बघा 70, 78, 104, 117, 169 याला कसं कापू शकता तुम्ही, 1-1 सेंटीमीटरने कापू शकता. तर समानच होईल ना, 1-1 सेंटीमीटरने कापा, समान कापू शकता तुम्ही. 2-2 सेंटीमीटर तुम्ही नाही कापू शकत, कारण 117 विषम संख्या आहे. ठीक आहे, तुम्ही 1-1 पण कापू शकता, पण आपल्याला रॉड कसे पाहिजेत, मॅक्सिमम शक्य तितक्या मोठ्या आकारात पाहिजे. शक्य तितक्या मोठ्या आकारात म्हणजेच काय, त्यांचा मसावी. मग मसावी म्हणजे सिंपल गोष्ट की आता असा कोणता पाढा आहे की त्याच्यामध्ये सगळे नंबर येतात, 78, 104, 117, 169, 13च्या पाड्यात. कशा पाड्यात येतात, म्हणजे प्रत्येकाला तुम्ही कितीने कापणार,
13 सेंटीमीटरने कापणार. किती किती 13 सेंटीमीटर. तुम्ही तुकडे कसे करणार? सगळ्यात शक्य मोठ्या आकारात तुकडे कोणते होतील? 13 होतील. याचा मसावा किती येतो? 13 येतो. मग 78 सेंटीमीटरचा तुम्ही हे कापणार तेव्हा तुम्हाला 13च्या याने तर ते किती 6 तुकडे. 13 78 ना 6 तुकडे. 104 सेंटीमीटर 13 ने कापा. किती तुकडे होतात? 8. 117 13 ने कापा. किती होतात? 9. 21 कोणता कापा? 13. 13 अधिक 9 अधिक 8 अधिक 6. उत्तर किती होणार? 36. तर उत्तर काय 236. खाली विधान लक्षात घ्या. सर्व यंत्रे ऊर्जेचा वापर करतात. विजेमार्फत ऊर्जा मिळते. विजेच्या सहाय्याने यंत्रासाठी देखभालीचा खर्च कमी होतो. विजेच्या यांना प्रदूषण होत नाही. कोणते अनुमान काढता येईल? सो व्हॉट इन्फरन्स वी कॅन, हे तर आपल्याला अनुमान काय काढता येणार याच्यावरनं? अधिक योग्य आहे. पर्याय क्रमांक काय? 4. तुम्हाला असंच पॅटर्नचं एक्झाम्पल आलं होतं आयोगाला एकदा. ते अणु ऊर्जा चांगली, कचऱ्याची समस्या सुटते वगैरे वगैरे. 169 माहिती अभ्यास उचित पर्याय. हा मागच्याशी विचारला होता मला एक्झाम मध्ये. हा तिसरा पुन्हा एक्स राशी कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर काय? 114 किती होतं? 12. 12 नाही होत, अधिक वजा 12 होते. अंडर ऑफ 144 इज नॉट ओनली 26 प्लस मायनस 12. करेक्ट. आणि याचं कॅल्क्युलेशन केलं तर हे किती होतं? 12. ही वजा 12 पण होऊ शकते आणि ही अधिक 12 पण होऊ शकते. तो त्याच्यामुळे याचं उत्तर होणार एक्स आणि वाय मधील निश्चित संबंध सांगता येत नाही. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे. बहुतेक सर्व शास्त्रज्ञ एकमत आहे. मात्र बदलत्या जलदगतीने होणाऱ्या प्रक्रियेबाबत 2 मते आहेत. अंदाजानुसार प्रक्रिया मोठ्या फ्रीजर प्रमाणे होत असते. ओव्हन आणि फ्रीजर मध्ये संपूर्ण पृथ्वी एकासाठी गरम अथवा थंड होत असते. काहींच्या मते उत्तर दक्षिण गोलार्धाचा बदल वाढत्या मोसमाप्रमाणे परस्पर विरुद्ध वेळापत्रकानुसार होतो. शेवटच्या हिमयुगाच्या अखेरीस दक्षिण गोलार्धात हवामानाची स्थिती तपासण्याबाबत जर्मनमध्ये एक संशोधन केले गेले. या संशोधनातून दोन्ही गोलार्धात तापण्याची थंड होण्याची प्रक्रिया एकाआड एक होत गेली आहे. या कारण पुष्टी मिळून दिसते. या चर्चेतून अधिक उत्तर मिळाल्यास पुढचा मोठा हवामान बदल केव्हा किती घटना येईल याबद्दल बंधात होणार आहे. कोणत्या सारांश जो आहे तो काय ठरणार? योग्य ठरणार. पृथ्वीच्या हवामान बदल एकदम एकाच वेळी होतो का वेगळ्या वेगळ्या होतो या खात्रीने माहिती आहे? खात्रीने माहिती आहे का? हे रद्द होईल. पृथ्वीले हवामान बदल एकदम एकाच या निश्चित कल्पना नाही. याबद्दल निश्चित उत्तर शोधून काढल्यामुळे भविष्यातील हवामानाचा अधिक चांगला अंदाज आणि शास्त्रज्ञांना शक्य होऊ शकतं. हे सारांश. जर्मनी संशोधन थंड शास्त्र निश्चित उत्तर शोधून काढण्यास मदत करेल आणि अधिक चांगला सहाय्य करेल. आणि अगेन गोलार्धात मोसम वाढ व पृथ्वी थंड होणे त्याच्यापेक्षा जर्मन संशोधनात अधिक चांगला अंदाज बांधण्यास मदत करेल. हे पण होणार नाही. आता दुसरा आणि चौथा प्रश्न कशाबद्दल आहे रे? सारांश योग्य. काय आहे? सारांश योग्य. म्हणजेच काय प्रत्येक गोष्टीला थोडं थोडं एक आपल्याला हे भेटतं. तर हे 3 मध्ये मिळतं की 2 मध्ये मिळतं? पर्याय 2 मध्येच मिळतं ना. हाच आपल्याला काय सांगतो? याचा अयोग्य सारांश सांगतो. म्हणून उत्तर केलं याचा 2. देन 71 स्वतःच्या जीवनावर अधिक चांगले नियंत्रण मिळवण्यासाठी यादृच्छिक म्हणजे मनाला येईल तसे अधिक कौशल्य हाताळणे आवश्यक आहे. परंतु अगोदर यादृच्छिक अस्तित्व मान्य करणे काय आवश्यक आहे. ओके. कोणती बाब निश्चित सत्य नाही? सत्य नाही विचारलंय. यादृच्छिक परिणाम करता ते हाताळता येते. तो म्हणतो ना की जर का चांगलं नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणजे काय आपण ती चांगले हाताळू शकतो. हे होऊ शकतं. आपल्याला विचारलं नाही. यादृच्छिक अस्तित्व ठिकाणावरच तिला परिणाम हाताळू शकतो. प्रोबॅबली होऊ शकेल. प्रोबॅबली ठीक आहे. यादृच्छिक अस्तित्व स्वीकारले तर त्या ती प्राण्याकडे हाताळू शकते. यस. प्रत्येक जण यादृच्छिक जगातच जगत असतो. प्रत्येक जण हा यादृच्छिक जगात यादृच्छिकता आहे पण तो त्याच्या जगात जगतो प्रत्येक जण असं म्हणू शकतो का? तर हे आपण निश्चितपणे म्हणू शकणार नाही. उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. 5 मुले आणि 5 मुले रांगेत बसवली असल्यास सर्व मुली एकत्र बसण्याची संभाव्यता किती असेल? तर आता मला सांगा 5 मुले पण सगळ्या मुली आपल्याला एकत्र पाहिजेत. तसं तर काहीच कंडिशन नसेल तर 5 मुले आणि 5 मुले किती लोक झालेत? 10. 10 लोकांना बसवलं म्हणजे किती वेळ? 10 फॅक्टोरियल वेळ. अरे जितके लोक तितक्या वेळी आपण बसवतो तर किती? जितके व्यक्ती 10 लोक 10 फॅक्टोरियल. हा आपला काय झाला? एन ऑफ एस झाला. आता 5 मुलं सोबत नाही 5 मुली सोबत तर 5 मुली कुठे पण फिरतील त्यांचा एकच गट होईल. 5 मुले प्लस
एक गट मुलींचा, अरे 5 मुली एकासोबत आहेत ना, टोटल किती फॅक्टोरियल वेन झाला? 6 फॅक्टोरियल. 6 झाले ना, 6 एक गट आहे ना मुलींचा, एक गट पूर्ण, आणि एक 5 मुलं. 5 मुलं तर वेगळी आहेत, पण मुली एकत्र ठेवल्या तर काय ते, म्हणून 6 फॅक्टोरियल वे. मुली 5 सोबत आहेत, पण त्या मुली आपसामध्ये चेंज होऊ शकतात. 5 एका स्वरात, पण पहिली 5व्यावर केली, पहिली दुसऱ्या तिसऱ्यावर गेली, तर त्या आपसात किती वेळी अरेंज होऊ शकतात? 5 फॅक्टोरियल. म्हणून काय होणार? 6 फॅक्टोरियल गुणिले काय? 5 फॅक्टोरियल भागिले 10 फॅक्टोरियल. कॅल्क्युलेट करा, तुमचं उत्तर काय येणार? 1/42. सो 1/42 येईल तुमचं उत्तर. काय येईल? 1/42. कळलं प्रत्येकाला? सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 1. तर एक्स अक्ष वेळ निर्देशित करत असेल आणि वाय अक्ष वेळ निर्देशित करत असेल तर पुढीपैकी माहिती दर्शवणारा उचित पर्याय निवडा. आकाश सुमारे व्यक्ती वेगात बाहेर पडतात. अंतिम गती म्हणून ओळखला जाणार कमाल वेग गाठेपर्यंत अधिकाधिक वेगाने खाली येऊ लागते. हवाई छत्री उघडेपर्यंत ती याच वेगाने खाली येत राहते. हवाई छत्री व्यक्तीचा वेग हा खूपच कमी होईपर्यंत मंद करते आणि समील करेपर्यंत हा वेग जो आहे तो काय राहतो? स्थिर राहतो. बरोबर आहे ना? हा, तर याचं कोणतं हे होईल बेटर? एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस आहेत आपल्याला काहीतरी रिप्रेझेंटेशन त्यांनी दिलेले यामध्ये. काय उत्तर आलं? काय उत्तर कोणचे? उत्तर तर 4 आहे. त्याचं आन्सर की मध्ये तुमचं काय आलं? 4 आलं. एकदम जेव्हा जम्प व्यक्ती काय होतो, एकदम व्हेलॉसिटी त्याची काय होते? वाढत जाते. हा टाइम फ्रेम आहे. एकदम तो व्हेलॉसिटी खूप जेव्हा तो खाली तो एकदम व्हेलॉसिटी एकदम त्याची वाढते. नंतर जसं जो छत्री उघडतो एकदम व्हेलॉसिटी काय होते त्याची? इमिजिएटली कमी होईल. इथे काय होतंय? हा कमी, पण नंतर पुन्हा तो वाढून राहिली. असं होईल का? पुन्हा वाढतच नाही ती. एकदम ती कमी होते, नंतर ती स्थिर होते ना. तर एकदम इथे आणि असं 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 थोडा कमी होतं, पण तो अचानक एकदम पॅराशूट उघडला की एकदम ही काय होऊन जाते? कमी होते. डायरेक्ट इथे डाऊन होईल आणि त्याच्यानंतर ती काय होणार? स्थिर होणार. नंतर काय होते? कॉन्स्टंट पिरियड येतो त्याचा. बरोबर आहे? स्थिर येते आणि नंतर तो खाली उतरून गेला. समजा झालं. सो उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. एका ठिकाणचे रिक्षा भाडे मीटर दाखवत असलेल्या भाडे संख्येवर वर्णन केल्याने निर्धारित आहे. मीटर भाडे दाखवत असलेल्या संख्येचे 4 गुणक असलेली मोठी संख्या विचारात घेऊन किंमत ठोकळ केली जाते. 9 लाखात मीटर 37 असेल तर ती संख्या 40 पैसे म्हणून विचार घेतली जाते. याची परिणामी येणाऱ्या संख्येला 17 ने गुणले जाते व हे सर्वात जवळचे सरी 25 पटी असताना विचार घेऊन ठोकळे गणले जाते. जर मीटर 55 असेल तर अंतिम भाडे निवडा. तर आता 74चं बघा, 55 आहे तर 55च्या नंतर 4च्या पटीतली संख्या किती आहे रे? त्यांनी काय म्हटलं की संख्येनंतरची 4ची गुणक असलेली संख्या. 55 4ची गुणक आहे का नाही? त्याच्यानंतरची 4ची गुणक असलेली संख्या कोणती आहे? 56. तर 55च्या पण संख्या काय करू? 56. आता सरळ आहे, 56 आहे, त्याच्या परिणामी येणार संख्येला 17 ने गुणलं. 56 ला 17 ने गुणा किती येतं उत्तर? 952. किती येतं? 952 येतं. आता त्याच्यानंतरची तो म्हणतो, त्याच्यानंतरची 25च्या पटीत असणारी संख्या, जवळची 25च्या पटीत असणारी 952च्या पटीत असणारी संख्या कोणती रे? नंतरची नव्हे, लक्षात घ्या. आधीच्यात काय नंतरची. तुम्ही काय घेणार? 975 नाही, 950 आहे ना. सरळ सरळ 52च्या जवळ कोणती आहे? 950 आहे ना. 75 जायची गरज आहे का तुम्हाला? 950 25च्या पटीत असणारी संख्या. बरोबर आहे? हा, तर हे काय? 950 पैसे. हे काय आहेत? पैसे. आता 950 पैसे म्हणजे किती रुपये? 9 रुपये 50 पैसे. करेक्ट. 75. इथे जर प्रश्नात चिन्ह आहे, आपल्याला जे हा टीचा भाऊ सिद्ध करायचे असणार. काय ना? जे डिवाइड बाय पी. जे डिवाइड बाय टी म्हणजे काय? जे हा पीचा मुलगा आहे. पीचा मुलगा काय? जे. हा, जे डिवाइड बाय एच म्हणजेच काय? तो ए ही बीची आई आहे ना, तर जे ही आई आहे कोणाची? सॉरी, पी ही आई आहे कोणाची? एच ची. पी ही आई आहे एच ची. करेक्ट. हा, तर आता इथे झाला. तर हा जो आहे, आता आपल्याला काय सिद्ध करायचं आहे की जे जो आहे तो टी एचचा काय? सो हा टीचा भाऊ आहे. हा, तर आता हे झालं एच. आता टी. मग आता टी आपल्याला जर का जे हा भाऊ दाखवायचा असेल एचचा, टीचा, तर आपल्याला एच आणि टी मध्ये पण भावाचं रिलेशन किंवा भाऊ बहिणीचं रिलेशनशिप काहीतरी आलं पाहिजे ना. कोणता सिम्बॉल आहे का जो भाऊ बहिणीचं रिलेशन सांगतो? वडिलाचं रिलेशनशिप आहे, चालणार नाही. हा, गुणाकार होऊ शकतो. बहीण जर असेल तर तू इथं भाऊ येईल ना, ती बहीण झाली तर भाऊ येईल. एक तर बहिणीचं रिलेशनशिप चालेल, नाहीतर काय होणार? भाई कुठलं रिलेशनशिप नाहीच आहे.
तर म्हणून इथे उत्तर काय, उत्तर इथे सिंबल कोणता लागेल, मल्टिप्लिकेशन. जेव्हा तो एचचा भाऊ येईल आणि एचचा भाऊ किंवा बहीण येईल कोण, टी, तेव्हा जे तिचं काय होणार, भाव येणार. उत्तर पर्याय क्रमांक 1. तुम्ही नक्षलवादी विभागात मध्ये निवडणूक अधिकारी म्हणून काम करतात, नक्षली धमक्या देऊन राहिले, निवडणुकीचे हे होऊन राहिले वगैरे वगैरे, लोकांना धार याचा आहे, तुम्ही काय करणार त्याच्यामध्ये, सरळ सरळ जास्त पोलीस दलाची काय करणार, मागणी करून घेणार ना. ओके, लोकांमध्ये भीती घालवणार आहे तुम्ही, लोकांना जनजागृती करणार आहे. जनरल लोक घाबरलेले, इथे जीव महत्वाचा आहे की तुम्ही जनजागृती करणार त्याच्यामध्ये. बेटर काय तुम्हाला लोकांना एक खेळण्यासाठी तुम्हाला काय पोलीस फोर्स दाखवा लागेल की नाही, तितके याच्यामध्ये. तर उत्तर काय पर्याय क्रमांक 4. हा, चुका करणे हा मानवाचा स्थायी भाव आहे. संशोधनात्मक व निर्मित चुका घडतातच. मग आता संशोधन वगैरे करतो, पण जेव्हा जेव्हा अयशस्वी लोकांना इतके पैसे गेले, हे झालं ते झालं. ओके, हा, तर मग अशा याच्यामध्ये तुम्ही वित्तमंत्री या नात्याने काय करणार. ओके, तर जास्तीत जास्त काय करणार तुम्ही, एक स्पेशल निधी त्यासाठी तुम्ही संशोधनासाठी ठेवणार आणि जे लोकांशी उपयोगात संबंधित असलेले ते संशोधन काय करणार, जास्त रिसर्च करणार. उत्तर पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा, जीवाणू व्हीएनएच मध्ये काहीतरी तो म्हणतो की जीवाणू सापडलेले आहेत, काहीतरी नमुने पण सापडलेले आहेत, त्यामध्ये सगळं हे काही होत आहे, बरोबर आहे ना. मग आता हे असते आढळल्यामध्ये ओके, भारत सरकारने कोणती सर्वात परिणामकारक योजना असेल, क जनतेने गरम उकडून प्यावे व त्यामुळे सुपरयोग मर्यादित गोष्टीची मोठ्या जाणीव करून भारत सरकार मोहीम राबवावी, हे पहिलं होईल. नाही पण नाही तर आपल्याला पहिली योजना बघा, प्रश्न काय आहे, सगळ्यात परिणामकारक याची सिक्वेन्स नाही विचारला तुम्हाला मित्र माझा, काय विचारलं, सगळ्यात इफेक्टिव्ह कोणती लागेल, कोरोना झाला तर गरम पाणी प्या, हा का परिणामकारक उपाय होईल का, परिणामकारक उपाय काय, लस शोधणे, दॅट इज परिणामकारक उपाय ना. हा, सिक्वेन्स असतं तर मग काय, पहिले लोकांना अवेअर करा, नंतर हे करा. इथे तुम्हाला त्याचा क्रम नाही विचारला, क्रम काय विचारला, सर्वात परिणामकारक उपाय कोणता आहे. तर लोकांना संशोधन करून वैज्ञानिकांनी रिसर्च आणणे आणि लोकांनी करणे हाच परिणामकारक उपाय होईल ना त्यामध्ये, कळलं. येस, हा, तुम्ही लोकांना अवेअर करता की कोरोना येतोय म्हणून बाहेर फिरू नका, सोशल डिस्टन्सिंग करा वगैरे वगैरे. आपल्या लक्षात आलं काय होतं सोशल डिस्टन्सिंग, सोशल डिस्टन्सिंग महत्वाची, तुम्ही पहिले लोकांना हेच अवेअर केलं. पण जर विचारलं तरी क्रमानुसार मागणी करा की काय डिसिजन घेतलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये ते पहिले आलं असतं. पण सगळ्यात परिणामकारक उपाय काय आहे की कोरोनावर काय लस आली, बरोबर आहे, मी अमर झालो, करेक्ट. कशामध्ये हो वेळ लागेल ना, पण ती परिणामकारक आहे ना. तर त्याने कुठे विचारलं की लगेच कोणती गोष्ट केली पाहिजे, असा प्रश्नच नाही ना, प्रश्न परिणामकारकतेबद्दलचा आहे. जर का क्रमानुसार विचार, तुम्ही जो मुद्दा बोलताय की गंदगी उकडून गावी कवच आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे, ती पहिली स्टेप आहे, पण यांनी पहिली स्टेप नाही विचारली, यांनी परिणामकारक स्टेपचा सिक्वेन्स विचारलेला. लस शोधणं हाच परिणामकारक स्टेप झाली ना. ओके, आज बघा तुम्ही जो मुद्दा होता 1979 मध्ये तुम्हाला जो येतो, हा, तर आता उपाययोजना कराल, मग आता कोणते कोणते सिक्वेन्स आहे की तुम्ही ते याच्यामध्ये बघणार आहे. आता एखाद्याने स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे, त्यात हे केलंय, सगळ्यात पहिले तुमचा पहिला मुद्दा काय म्हणणार तुम्ही, डायरेक्ट तुम्ही कमिटी नेमणार त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट ते जे स्टिंग ऑपरेशन त्यात पण सत्यता आहे की नाही हे पहिले तुम्ही बघणार की नाही. तर पहिली स्टेप काय होणार, वैधता तपासून बघा, बरोबर आहे. डायरेक्ट समिती नेमणार का तुम्ही, नाही, एखाद दोन याला व्हिजिट करा, खरंच काही आहे का यामध्ये काही प्रकार आहे की नाही वगैरे वगैरे, बरोबर. शाळांना भेट देणार तुम्ही, एखाद 2, 4, 5 शाळांना देणार की खरंच काय आहे, वाटतं की नाही काहीतरी शोध आहे याच्यामध्ये, देन यू कॅन गो अँड यू कॅन, तुम्ही काय करणार, समिती नेमणार. म्हणून उत्तर काय यायचं, 3. श्वेता निरीक्षक म्हणून काम करते, मग लिंग भेदभाव होऊन राहिला, ती ठरवते की लिंग भेदभाव करणार नाही, बरोबर ना. मग ती IAS आहे, पण आता तिला लक्षात येते की नाही, महिलांना पण काय येतात, फॅमिलीमुळे रेस्ट्रिक्शन्स वगैरे येतात, लिमिटेशन्स येतात वगैरे वगैरे. हा, तर मग बेटर आहे ती काय करणार, 3, बरोबर ना. जास्त प्रवास करायला लागणार नाही, तुम्ही राहायला लागेल अशी काय देते याची, अशी ती चाचणी करून ती हे करणार. ठीक आहे, उत्तर काय पर्याय क्रमांक 3. दॅट्स द आन्सर इज व्हॉट, ऑप्शन नंबर 3. कळलं प्रत्येकाला. येस, सो द आन्सर इज ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, सो थांबूयात. ओके, सो थँक्यू व्हेरी मच.